नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे आवळा आणि बीटरूट मिळून केलेला एक मुखवास। हा तुम्हाला नक्की आवडेल आणि हा मुखवास आपण जेवणानंतर खाल्ला ना तर आपल्याला पचनाचे काही त्रास होणार नाहीत, कारण की यामध्ये आवळा आहे, बीट आहे, त्याच्यामुळे आपली पचनक्रियाही चांगली राहील। तर ही रेसिपी एकदम सोपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल। आणि माझं चॅनल लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे अर्धा किलो आवळे घेतले आहेत आणि पाव किलो बीट घेतलं आहे। जेवढे आवळे घेणार त्याच्या अर्धं आपल्याला बीट घ्यायचं आहे। आता आवळे आणि बीट आपल्याला किसणीवरती बारीक किसून घ्यायचे, ते आपण किसून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला किसणीवरती आवळे किसून घ्यायचे। इथे मी आवळा आणि बीट हे दोन्ही किसून घेतलं आहे। आता हे सगळं मिक्स करूया आपण। हे सम झालं आहे। आता आपण ह्यामध्ये काही स्पाइसेस घालणार आहोत। एका तव्यावरती मी 1 चमचा धणे घेतले, 1 चमचा जिरे, पाव चमचा काळी मिरी आणि 1 चमचा बडीशेप, हे सगळं भाजून घेऊया। हे भाजून झाले आपले। आता आपण हे मिक्सरला याची बारीक फूड करूया। प्रकारे आपण ही पेस्ट करून घ्यायची आहे आणि आपण ह्या मिश्रणामध्ये घालायची आहे। त्यानंतर मी 1 मोठा चमचा काळं मीठ घालते आणि 1 चमचा रॉक सॉल्ट घातला। तुम्हाला हवी असेल तर तुम्ही यात साखर सुद्धा घालू शकता। हे सगळं आता मिक्स करायचं आहे। आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे। ह्याला पाणी सुटेल, पण ते पाणी काढायचं नाही आहे, असंच ठेवू द्यायचं आहे। असा मुखवास तुम्ही नक्की करून पहा। आपल्या त्वचेसाठी, आरोग्यासाठी हे खूप बहुगुणी आहे आणि याचे भरपूर फायदे आहेत। लहान मुलांनाही देऊ शकतो। आता आपण हे सुकवायला ठेवायचं आहे। त्याच्यासाठी आपण हे 2 ताटामध्ये डिवाइड करूया। हे एका ताटामध्ये मी अशा प्रकारे पसरवते। हे अशा प्रकारे पसरवून आपल्याला उन्हात ठेवायचं आहे, किंवा तुम्ही एका चांगल्या कॉटनच्या कपड्यावरती सुद्धा हे पसरवून फॅनखाली ठेवू शकता, तेही चालेल। पण उन्हात ठेवे जास्त चांगले ह्याला सुकतील। हे अशा प्रकारे आपल्याला उन्हात ठेवायचं आहे ह्याला वाळवायला। हे असं 2 पार्टमध्ये मी डिवाइड केलं आहे। आपण याला 2 ते 3 दिवसासाठी चांगलं कडक ऊन द्यायचं आहे।
तुम्ही बघू शकता मंडळी, आपलं बीटरूट आणि आवळ्याचं मुखवास तयार आहे. हे मी 2 ते 3 दिवसासाठी कडक उन्हात वाळवलं आहे आणि अशा प्रकारे आपला हा मुखवास रेडी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, सगळ्यांना आवडेल हे. आणि जेवल्यानंतर आपण हे जर खाल्लं ना तर पचनाचं काही त्रास होणार नाही. त्यामुळे तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा. आणि त्यासाठी माझं चॅनल लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.